सत्यजितने त्या पावसात चाललेल्या त्या माणसाचा चेहरा पाहिला. पांढरी शुभ्र दाढी, डोक्यावर वाढलेले पांढरे केस असलेला, सत्तरीकडे झुकलेला तो रुबाबदार माणूस होता. त्याच्या चेहऱ्यावर शांत संयमीपणा झळकत होता. बाबा, एवढ्या पावसात कुठे चाललात? पावसाचा आवाज जोरात होता, त्यामुळे सत्यजितला ओरडून बोलावं लागत होतं. बाबाने त्याच्याकडे पाहिलं आणि मंद स्मित करीत म्हणाला, माझं निश्चितच काही नसतं. मी चालत राहतो. जिकडे वाट घेऊन जाईल तिकडे जातो. त्याच बोलणं सत्यजितला खूपच फिलॉसॉफिकल वाटलं. तो हसला. बाबा, या मी तुम्हाला थोडंच पुढे सोडतो. काही अंतरानंतर एका ठिकाणी फाटा आहे, तिथे तुम्हाला सोडून मी माझ्या मार्गाने जाईल. नको बेटा, मी कोणाचे उपकार घेत नाही. आणि माझे पाय मजबूत आहेत. असं म्हणून ते चालायला लागले. सत्यजित विचार करायला लागला. माणूस चांगलाच इंटरेस्टिंग दिसतोय. आणखी अर्धा तासाचा प्रवास आहे. गप्पा मारीत जाता येईल. त्याने गाडी हळूहळू बाबाच्या शेजारी घेतली आणि ओरडून म्हणाला, बाबा, तुमच्यावर उपकार नाही करीत मी. या माझ्या सोबत, मलाही सोबत होईल. तुमच्याशी गप्पा मारीत जाता येईल. एकसे भले दो. बाबा हसले. चल, तू आग्रहच करतोस तर येतो मी. सत्यजित गाडीतून बाहेर आला. त्याने दरवाजा उघडला आणि बाबांना आत बसवून तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. गाडी चालू केली. आता गाडीत वाजणारे गाणे त्याने बंद केले. समोर पाहत त्याने विचारले, बाबा, कुठले तुम्ही? कुठे चाललात? बाबा हसले. या दोन्ही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाहीत. पण काहीतरी असेल ना सांगावसे. मी आपण सहज विचारतोय. तुम्हाला वाटल तर बोला, नाहीतर काही हरकत नाही. गप्पा मारता मारता प्रवास कधी संपतो कळत नाही. आणि नुसत गप्प राहून प्रवास केला की तो खूप मोठा वाटतो. कंटाळवाणा वाटतो. बाबा, तुम्ही खूप फिलॉसॉफिकल बोलता. येस, आय वॉज स्टुडंट ऑन फिलॉसॉफी. बट नाऊ आय एम नथिंग बट ए वन पर्सनॅलिटी. ग्रेट बाबा, तुम्ही चांगले उच्च शिक्षित दिसता. दिसता नाही, मी आहेच उच्च शिक्षित. पण खरे शिक्षण हे तुम्हाला अनुभवातूनच मिळते. हो, बरोबर बोलत आहात. नदीच मूळ आणि ऋषीचे कोळ शोधू नये असं म्हणतात. पण नदीला मूळ आणि ऋषीला कोळ असतंच. हो, पण ते सांगायच नसत. बाबा हसतात. बरोबर तसंच असत. पण माझं असं काही नाही. मी आपल्या मर्जीनुसार जगत आलो. भौतिक सुखाचा भरपूर आनंद घेतला. आता नको वाटते सारं. हे सार जग भौतिक सुखाच्या मागे धावत. पण त्याने मनाचे समाधान लाभतेच नाही. खरं आहे, मानवी मन अगाध आहे. ते कोणालाच कळले नाही. माणस मुखवटा धारण करून आपल्या सभोवताली वावरत असतात. होय, खरे, पण मग आपण विश्वास तरी कोणावर ठेवायचा? आपल्या स्वतःवर. मला नाही पटत. आपले जवळचे काही जण असतातच, जसे आपले जवळचे मित्र, आपला परिवार, पत्नी असतात. असे अनेक जण असतात ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला हरकत नसते. पण सगळे सारखे नसतात. तुझ्या घरी कोण कोण आहे? बाबा, मी, माझी पत्नी आणि एक छोटी मुलगी. छान, छोटे कुटुंब, सुखी कुटुंब. हो बाबा, माझी पत्नी रीना कुटुंबात सगळं पाहते. मी फक्त बाहेरच पाहतो. नोकरी निमित्ताने मला सतत बाहेर फिरावे लागते. थँक्स, रीना सगळं व्यवस्थित करते. बाबा थांबले. पण बेटा, जास्त वेळ कुटुंबापासून दूर राहणे ठीक नसते. मानवी मन समजणे कठीण असते. ते कधी कोणावर बसेल सांगता येत नाही. बाबा, मी नोकरी धंद्याच्या निमित्ताने अनेक देश फिरलो. अनेक सुंदर स्त्रिया या निमित्ताने माझ्या सानिध्यात आल्या, पण मला त्यांच्याबद्दल तस काही वाटल नाही. वाटल असेल पण तू मनाला दाबलस. मला नाही वाटत तस. बरं ऐक, मी तुला एक पत्ता देतो. त्या पत्त्यावर तू आज जाणार असशील तर जा. तुला तिथे एक वेगळेच जग पाहायला भेटेल. तू कल्पनाही केली नसशील असा काहीतरी वेगळा अनुभव तुला मिळेल. आहे का तुझी इच्छा? सत्यजित थांबला. पाऊस खूप कोसळतोय. रीना घरी एकटीच आहे. ती माझी वाट पाहत असेल. बाबा हसले. इथे कोणी कोणाची वाट पाहत नाही. सगळे आपलं आयुष्य आनंदात सुखात कस जाईल यासाठी प्रयत्नशील असतात. मला नाही पटत. रीना माझी नक्कीच वाट पाहते. तिचा मला अनेकदा फोन आला होता. तुझी बायको तुझी वाट पाहत असेल. तू गेला नाहीस तर ती अस्वस्थ होईल. बाबा हळू आवाजात अर्थपूर्ण पुटपुटले. हो, याबद्दल मला शंका नाही. ठीक आहे, आपण एक खेळ खेळू. सत्यजित प्रश्नार्थक मुद्रेने पाहायला लागला. बाबा पुढे म्हणाले, तिला सांग तुला आज एका मित्राच्या घरी जाणार आहेस. त्यामुळे तू आज घरी येणार नाहीस आणि अचानक घरी जाऊन बघ. ती तुझ्या विरहात जागी आहे की गाढ झोपली आहे. यावरून तुला काही निष्कर्ष काढता येतील. हो, हा तिला सरप्राईज करण्याचा एक मस्त मार्ग आहे. समोर एक ढाबा दिसत होता. बाबा, मला भूक लागली. काहीतरी खायला हवे. ठीक आहे, पुढे ढाब्यावर उतरूया. त्याने गाडी ढाब्याकडे वळवली. पाऊस काहीसा कमी झाला होता. ढाब्यात वातावरण उबदार होते. गरमागरम चिकन, मटण यावर ताव मारताना काही जण दिसत होते. सत्यजित आणि बाबा दोघेजण खिडकीच्या बाजूला बसले होते. खिडकीतून पाऊस छान वाटत होता. गार थंड हवा याला सुखवत होती. बाबा, तुम्हाला नॉनव्हेज चालत ना? हो, मला सारच चालत. बाबा हसले. बाबा, लोक तुम्हाला कोणत्या नावाने ओळखतात? बाबा थांबले. मटणाचा तुकडा तोडात टाकून काही वेळ चघळत बसले. बेटा, मला अनेक नावाने लोक ओळखतात. पण मला आवडणारे नाव म्हणजे सज्जन बाबा. सज्जन म्हणजे जंटलमन. पण तुला सांगतो, मी लोक समजतात तेवढा सज्जन नाही. सत्यजित हसला. म्हणजे तुम्ही खरंच सज्जन आहात? ते कसे काय?
साधं आहे. वेडा कधीच म्हणत नाही तो वेडा आहे. तसंच सज्जन कधीच स्वतःला सज्जन असल्याच सांगत नाही. सज्जन बाबा हसले. खरं असावं. जेवण करता करता त्याच्या गप्पा चालल्या होत्या. मानवी मन अगाथा आहे. भल्या भल्यांना त्याचा थांगपत्ता लागला नाही. हो, शाळेत असताना बहिणाबाईची एक कविता शिकलो आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. किती हाकला हाकला येत पुन्हा पिकावरी. खरे सत्यजित किती समर्पक म्हणले यात. मन नको त्या ठिकाणी जात. आपल्या नियंत्रणात ते राहत नाही. त्यासाठी खूप साधना करावी लागते. बाबा तुम्ही बरीच साधना केलेली दिसते. खूप नाही पण थोडीफार साधना करण्याची संधी मला मिळाली. एकदा असाच भटकत भटकत हिमालयात गेलो होतो. तिथे मला काही बौद्ध भिक्खू भेटले होते. तिथे मला अनेक नवीन गोष्टी कळाल्या. काय काय कळाले आम्हालाही सांगा. बाबा स्मिथ हसले. जगाचा पसारा खूप मोठा आहे. तुला काय काय सांगावे. पण ऐक जग आपणास जसे दिसते तसे नाही. माणसंही जसे दिसतात तसेच असतीलच सांगता येत नाही. मला कळले नाही. जरा स्पष्ट करून सांगितले तर बरे होईल. आता हे बघ रोज रात्री आपण चंद्र पाहतो. तो आपणास हातात मुठीत घेता येईल एवढा छोटा असतो. पण तो तेवढा लहान आहे का? नाही नासाने यान पाठवले होते. चंद्र आपल्या जगाएवढा म्हणजे पृथ्वीसारखाच भव्य आहे. बरोबर ना? अरे एवढंच काय पण बोटाच्या चिमटीत पकडू शकू असे वाटणारे विमान हे खूप भव्य असते. हो ते तर आहेच. आता तुझी खात्री पटली ना जशा गोष्टी आपणास दिसतात तशा त्या नसतात. सहमत बाबा. या छोट्या गोष्टीमध्येही खूप मोठे ज्ञान दडलेले असते. पण हाच नियम माणसाला लागू पडतो का? माणसाच्या बाबतीत थोडंच वेगळं आहे. म्हणजे माणसाला मन आणि शरीर आहे. माणूस हा मनाचा गुलाम असतो. शारीरिक मानसिक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोक धडपडत असतात. म्हणून इथला प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्याचे वागणे विचार करणे हे वेगळे आहे. बाबा तुम्ही म्हणता हे कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीस लागू पडते. कुटुंबातील व्यक्तीचा एकमेकांवर विश्वास असतो. आणि तेही विश्वासाला तडा जाईल असे वागत नाही. हे सार सापेक्ष आहे सत्यजित. लिओस टॉल्स्टॉयच्या कथेतील अॅना केरोनिन तिला कशाचीच कमी नसते. मुली जीवापाड प्रेम करणारा नवरा अर्थेक सुबत्ता हे सार असताना ती सरकशीत उड्या मारणार या सुमार माणसाच्या नादी लागून घरदार पती मुली सार सोडून निघून जाते. तिच्या मनाचा थांगपत्ताच लागत नाही. फक्त आपल्या समोर प्रश्न उभा राहतो. ती अशी का वागावी? खरे बाबा, ती अशी का वागावी नाही सांगता येत ही अॅना आपणास सर्वत्र आढळते. सत्यजित विचारात पडला. बाबा म्हणतात तस काही होतही असावे. पण आपल्याला काय त्याच्याशी? आपण नशीबवान आहोत. रीना सारखी सुंदर समजदार व प्रामाणिक पत्नी आपणास लाभली. एक गोड छोकरी आहे. बाबा म्हणाले ती दुसरी बाजू आहेच. सर्व स्त्रिया एक सारख्या नसतात. नाहीतच. सत्यजित काय विचार करतोस? काही नाही. पाऊस कमी झालाय आता आपण निघायला हवे. हो आता निघायला हवे. सत्यजित ढाबावाल्याला जेवणाचे बिल दिले व ते दोघे गाडीकडे वळले. आता तो गाडी सावकाश चालवत होता. पाऊस रिमझिमत होता. रात्रीचे 1 वाजून गेले होते. बाबा सोबत असल्याने त्याचा प्रवास चांगला चालला होता. तो कुठेही थकलेला व कंटाळलेला वाटत नव्हता. प्रवासात बाबाने जीवनाशी निगडीत बरेच तत्वज्ञान त्याला सांगितले होते. त्यामुळे त्याला एक वेगळे समाधान वाटत होते. बाबा आता यानंतर आपली भेट कधी होईल? हा निसर्ग खूप सुंदर आणि परोपकारी आहे. त्याची इच्छा असेल तर नक्की भेटू. बाबाचा देवावर विश्वास नव्हता. पण जगाला नियंत्रित करणारी एक शक्ती आहे आणि ती म्हणजे निसर्ग यावर त्यांचा ठाम विश्वास होता. नक्कीच बाबा. तुम्हाला पुन्हा भेटायला आवडेल. बघू जे आपल्या वाट्याला येईल त्याप्रमाणे आपण जगत जाऊ. हो नक्कीच. बाबा मलाही फिलॉसॉफीमध्ये इंटरेस्ट आहे. जीवनाला समजून घ्यायला मला आवडेल. पण त्यासाठी मला काय करावे लागेल? तुझे मन सुखी संसारात गुंतले आहे. जीवनाचे सत्य जर तुला जाणून घ्यायचे असेल तर तुला घरदार हे पाश तोडावे लागतील. माझ्यासाठी हे कठीणच आहे. ठीक आहे. मी तुला एक पत्ता देतो. जेव्हा कधी तुला वाटेल आपले आयुष्य बंज झाले आहे. नवीन जगाचा शोध घेण्याची इच्छा तुझ्या मनात जेव्हा निर्माण होईल तेव्हा इथे जा. आणि माझा त्यांना हे पत्र दाखव. काहीशा जीर्ण वाटणार या लिफाफ्यात ते पत्र होते. आयुष्यात एकदा मी नक्कीच जाईन. पण त्याला वेळ आहे. होते. ही खरेच. गाडी सावकाश चाललेली. आता पाऊस उघडलेला वाटत होता. तितक्यात 2 वाटा फुटतात जिथे तो फाटा आला. थांब. सत्यजित, आता तुझी आणि माझी वाट वेगळी आहे. एवढ्या पावसात आता कुठे उतरता? चला घरी आज मुक्काम करा, उद्या निघा. सत्यजित, एवढे सुरक्षित जगणे जर माझ्या वाट्याला आले तर मग माझ्या जीवनात मजाच राहणार नाही. ही अस्थिरता मला आवडते. तू जा आता. तसाही प्रत्येकाला आपला प्रवास एकट्याने करायचा असतो असे म्हणून सज्जन बाबा चालायला लागले. ते थोडे पुढे गेल्यावर सत्यजितने गाडी आपल्या मार्गाकडे वळवली आणि आता त्याच्या गाडीने वेग घेतला. घरी जाण्याची घाई त्यालाही झाली होती.